एमपीएससी विद्यार्थ्यांची फोनवरून फसवणूक करण्यात आली होती त्या आरोपींना पुण्यात अटक झाली आहे। एमपीएससी विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी पेपर देतो असे कॉल करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या, तर विद्यार्थ्यांना कॉल करत 40 लाख रुपये मागत पेपर देण्याची बतावणी केली होती। तसे करणारे कॉल रेकॉर्ड झाले होते आणि पुण्यात ते व्हायरल झाले होते। याच प्रकरणी 2 जणांना पुण्यातील चाकणमधून अटक करण्यात आली आहे, तर नाशिकमधून एका आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दीपक दयाराम गायधने, सुमित कैलास जाधव अशी अटक केलेल्या या आरोपींची नावं आहेत। या अनुषंगाने बंड गार्डन पोलीस स्टेशन पुणे इथं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव डॉक्टर सुवर्णा खरात यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर धक्कादायक अशी ही बाब म्हणावी लागेल। एमपीएससी ची परीक्षा ज्याच्यामध्ये विद्यार्थी बरेचसे लाखो विद्यार्थी तयारी करत असतात, मेहनत करत असतात, गोरगरिबांचे हे मुलं असतात आणि ते कुठेतरी एक अधिकारी बनण्याचं स्वप्न बघत असतात, मात्र त्यांची फसवणूक करणारे कॉल व्हायरल झालेले होते। विद्यार्थ्यांना 40 लाख रुपयांची मागणी करण्यात आलेली होती आणि तुम्हाला पेपर देतो असं सांगणारे कॉल आलेले होते। ते कॉल रेकॉर्ड होऊन व्हायरल झाल्यानंतर आता कारवाई करण्यात आली आहे। ज्यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची फसवणूक केली होती, त्यांना कॉल केले होते, त्यांना अटक झाली आहे। दिसून येत होतं की काही आयोगाच्या उमेदवारांना पैसे जर तुम्ही आम्हाला दिले तर आम्ही तुम्हाला प्रश्नपत्रिका पुरवू, अशा प्रकारचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैशाची मागणी झाल्याबाबतची ती तक्रार प्राप्त होती। ते जे काही फोन कॉल्स होते त्या फोन कॉल्सच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत काही लोक, अज्ञात लोक पोहोचून हे सगळं करत होते, अशा बाबत आम्हाला माहिती प्राप्त झालेली। त्या माहितीच्या अधिक सखोल चौकशीमध्ये, शोधामध्ये त्या स्रोतापर्यंत, ज्यांनी कॉल केले होते त्या आरोपींपर्यंत आम्ही पोहोचू शकलो। पोहोचल्यानंतर त्याच्याबाबतची थोडीशी इत्थंभूत माहिती मिळाल्यानंतर आयोगाने आमच्याकडे काल रात्री बंड गार्डन पोलीस स्टेशन या ठिकाणी CR नंबर 39/25 भारतीय न्याय संहिता 62, 318, 4, 353(1)(ब) आणि महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा कायदा कलम 315(4) अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे। यानंतर थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी।